कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आमचं बाळ येईपर्यंत घरातलं सगळं नीट होऊ दे देवा। पाठीशी राहा, लढायचं बळ आहे, फक्त पाठीशी राहा। चला अर्जुन, हे बघ शाळेतली मुलं झाडं लावतात का रे? हा भारीच ग की हे बघ। अरे नमस्कार काका, नमस्कार काकू। नमस्कार। ओ काका, तुम्हाला आमचे पण झाड लावायला आवडेल का? आवडेल की, का नाही? तुम्ही जर का झाड लावलं तर तुमचं बाळ पण नेहमी हॅप्पी राहील। असं का बरं? ओ काका, तुम्हाला एवढं पण माहित नाही, झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, खूप वर्ष जगतात। या झाडाबरोबर तुमचं बाळ पण मोठं होईल। मग तर नक्की लावलं पाहिजे झाड। हे घ्या। अरे वा। अप्पे किती चुनचुनीत पोर आहेत ना। बघ की। आणि अरे शाळेतली बरीच मुलं आली आहेत झाडं लावायला, ते बघ तिकडे। मला ना त्या शिक्षिकेचं विशेष कौतुक वाटतंय, मुलांना झाडं लावायला घेऊन आलेत रे त्या। चला आपण पण लावायचं झाड। चला चला। सावकाश। नमस्कार मॅडम, आम्ही पण लावतो झाड। आपे तू वाकू नकोस, मी लावतो। बाळा, आम्ही तुला कधीच कसल्या गोष्टीची कमी पडून देणार नाही। कसल्या म्हणजे कसल्याच नाही। बाळा, बाबांना घराविषयी भीती वाटत असली तरी मी तुला वचन देते की तू घरात येताना सगळं काही व्यवस्थित असेल। चला चला, बाय बाय। चल। भारी वाटलं ना? हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ, आपे कुठं हरवलीस? कुठे नाही, इथेच आहे की। मग शांत शांत असले। आजचा दिवस लय भारी गेलाय। आता तुझ्यासोबत असं शांत बसून राहावंस वाटत म्हणून। मला तर घरीच जाऊशी वाटत। अर्जुन, असं नको ना बोलू। अर्जुन, आपण शेकोटी करतो, आपल्याला ती ऊब इतकी हवी वाटते ना की असं वाटते शेकोटी संपूच नाही। पण काही वेळानंतर ती शेकोटी विसते रे। पण आपल्याला हवी वाटणारी आणि कधीही न संपणारी ऊब आपल्याला आपल्या घरातच मिळते ना। आपल्या घराबाबत मला असं नाही वाटत। रोज उठून तेच तेच। अर्जुन, मग अशी आपण ते एक रोप लावलं, आठवतंय? ते रोप मी लावत होते ना, तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या बाळालाच जन्म देतीये। आणि नंतर अचानक जबाबदारीच वाटायला लागली रे त्याची। तेच म्हणतोय मी, आपले जबाबदारीचं काम आहे।
तर नुसतं रोप लावून नाही ना चालत. तुला कळतंय का? म्हणजे रोप जर लावलं ना तर ते चांगलं वाढण्यासाठी त्याला पाणी दिलं पाहिजे, खत दिलं पाहिजे, त्याच्या आजूबाजूचं वातावरण पोषक केलं पाहिजे, तर ते वाढेल फुलेल चांगलं. बाळाचं पण तसंच आहे ग. बाळाची चांगली वाढ व्हायची असेल ना आपले, तर त्याच्या आजूबाजूचं वातावरण पोषक पाहिजे. आणि ते आजूबाजूचं वातावरण म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, ते घर असतं. अर्जुन, अरे झाडांची पण हीच तर गंमत आहे. म्हणजे बघ की वातावरण कुठलंही असलं, कसंही असलं, तरी झाड तग धरून बसत. आणि झाडांमध्ये पण आई बाबा असतात. म्हणजे ते त्यांच्या बियांसाठी, त्यांच्या होणाऱ्या बाळांसाठी एकदम पोषक वातावरण तयार करतात. खरंच? हो मग. अरे ते त्यांच्या मुळाद्वारे अन्न, पाणी सगळ्या गोष्टी सप्लाय करतात. आणि त्यांच्या कुटुंबात जर एखादा जण आजारी असेल तर सगळेजण मिळून त्याला बरं करतात. हे असं असतं? हो मग, असंच असतं. आता शोध लागलाय हा मायसिलियम नावाचा एक फंगल आहे. त्या फंगाईच्या मदतीनं मुळाद्वारे सगळं एकमेकांना सप्लाय करतात. अरे मायसिलियम. अर्जुन, मला सगळ्यात भारी काय वाटतं माहितीये का? झाडच जिवंत असतात. ते एकमेकांना सपोर्ट करतात, धरून ठेवतात. मग मला सांग, सपोर्ट करणं, धरून ठेवणं ही कशाची लक्षण आहे? जिवंतपणाचं लक्षण आहे. मला माहिती तू आता काय म्हणणार ते. काय? हेच की हे सगळं आपण आपल्या घरात केलं पाहिजे. वा, बाळोबा, बाबा हुशार आहेत की लगेच कळलं त्यांना. नाही आपली पण खरंच तू म्हणतेस ते पटतंय मला. म्हणजे बघ इथून पुढे ना घरात कसंही वातावरण असू दे, म्हणजे घरातले त्यांच्या मर्जीने वागतात ना, वागू दे. आपण त्यांना सपोर्ट करू, त्यांना समजून घेऊ. आपल्या बाळासाठी अख्खं घर आहे ना असं एकीने उभं करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सगळ्या मालाडमध्ये हो, राहता. कशी झाली मैत्री तुमची? आमची मुलं एकत्र स्कूलमध्ये एका आहेत. स्कूलमध्ये. मुलांमुळे झाली. हो. कुठली शाळा? मलाडमध्ये DDT इंग्लिश हायस्कूल. बर. आमची शाळेत? नर्सरी पासून मुलं आहेत. तुम्ही नर्सरी पासून मैत्रिणी आहात? हो. म्हणजे तुमच्या मुलं नर्सरी. मुलं नर्सरी. मग गावाला जाता की नाही कधी? हो. कधी जाता तुम्ही? मी गणपतीला जाते. आता आमच्या घरी होम पूजा होती, आता जस्ट जाऊन आली. अरे वा, होम पूजा लगेच होम मिनिस्टर. नवीन वर्षात मिळालं. तुम्ही कुठे कधी जाता गावी? गणपती. तुम्ही? गणपती, पालखी, आता शिमग्याला. कोणाच्या पालखीला नावाने? शिमगा कोणाच्या नावाने? शिमगा शिमगा उत्सव. अच्छा, शिमगा नावाचा उत्सव आहे जो कोकण म्हणजे ज्याला होळी म्हणतात. बरोबर? होळीच्या अलीकडे. पण शिमग्याला काय करतात तो? आमची पालखी असते ती, म्हणजे सासरचं सांगते मी. काय वेगळी गंमत असते हो की नाही? ते होळीचा असा ढोल वाजायला लागला, कानावर पडला की पालखी नाचवण्याची एक जी प्रथा आहे ती फार छान आहे. आम्ही गणपतीमध्ये असतो. कुठे असता? गावी असता का इथेच असता? जाता ना. तुम्ही? आम्ही दिवाळीत आणि उन्हाळ्यामध्येच जातो गावी. कसं काय? का दोनच का सण? वेकेशन मध्येच जातो. तुम्ही? मिस्टरांना आणि मुलाला सुट्टी असेल तर गावीच. तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर शाळेत आहेत, गव्हर्नमेंट अजून? स्कूलला. जॉबला शाळेत. अरे मग हे सांगा. मला भीती वाटते ना. मग एक तर विषय तुम्ही शाळेपासून सुरू केला, नर्सरी पासून विषय सुरू केला, आणि अजून मिस्टर शाळेत आहेत. अच्छा, नोकरी करतात. हा, माझी पुरी फॅमिली स्कूलमध्ये जॉबला आहे. सगळे शाळेत आहेत? हो. अरे वा. अनियोग शाळा आहे खारची आणि कुठली? अनियोग. सगळी फॅमिली शाळेत? ते सासरे माझे ट्रस्टी आहेत. आणि एक आपली बँड्राची आहे, महात्मा गांधी हायस्कूल. मग तुमची मैत्री मुलांच्या शाळेमुळे झाली. कोण पहिलं कोण होतं मैत्री होणारी? पहिल्या दोघी कोण भेटल्या? तुम्ही दोघी, शाळा आणि कॉलेज? ऍक्च्युली आम्ही दोघं एकत्र ट्युशन, आम्ही ग्रॅज्युएशनला एकत्र क्लासला होतो. क्लासमध्ये होतो. अरे वा. कुठे? आमचं प्रायव्हेट मराठी म्हणजे मालाडमध्येच ट्युशन होतं, तिथे आम्ही तिकडे तुम्ही एकत्र दोघी होतो. होता. म्हणजे शिक्षिक विद्यार्थिनी म्हणून होता. विद्यार्थी. मग या बाकी चौघी कधी आणि तुमच्या प्ले ट्रेन ग्रुप मध्ये? मध्ये मानसी आहे ना, ती प्ले ग्रुपला तिचा मुलगा आणि माझा मुलगा एकत्र होता. त्यांचा? हा. तर मग तिथे आमचे म्हणजे शाळेचं म्हणजे गॅदरिंग लहान मुलांचं, तर आम्हाला पॅरेंट्सना पण डान्स ठेवलेले की मुलं तुमचा डान्स होता? हो, मुलं अरे वा. ऍक्टिव्ह व्हावी म्हणून. मुलं ऍक्टिव्ह व्हावी म्हणून म्हणजे तुमचा डान्स? म्हणजे मुलांसोबत करायचं होतं अरे की हो, मुलं कळलं मला.
हे मला नवीन टेक्निक आहे शिक्षणाचं. रस होता 9 रस. रसांमधले आमचा वात्सल्य रस होता. तुम्ही नाही केलं तुमच्या मुलांना असं नाही, काय? म्हणजे आम्ही नर्सरी पासून एकत्र होतो. ह्या दोघी प्ले ग्रुप मध्ये, यांचा प्ले ग्रुप वेगळा होता. कोण? ह्या दोघी या दोघी प्ले ग्रुप मध्ये होते. आणि आम्ही junior मध्ये मुलं होती. आता तुमच्या घरी कोण कोण आहे? माझे आई पप्पा आहे, सासू आहे, ननंद आहे, मिस्टर. सगळे एकत्र. मिस्टर कसे आहेत तुमचे? छान आहेत, स्वभावाने कसे आहेत? खूप शांत स्वभावाचे आहेत. तुम्ही कसे वागता त्यांच्याशी? नेमकंच म्हणजे जास्त मला जास्त बोलावं लागतं, ते कमी बोलतात. तुमच्याकडे? माझं पण ते जास्त कमी बोलतो, मी जास्त. तुम्ही हे कळतं तुम्हाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यात अबोला झालाय? हो. कोणात झालाय? माझ्या आणि हिच्यातही झालेलं आहे मुलांमुळे. काय झालं होतं? दोन्ही मुलं आपापसात शाळेत भांडली. मुलं भांडली? हो, मुलं भांडली आणि माझा भांडली. मुलगा येऊन मला मी सांगतो, जॉबवरून येताना हिने फोन केला की अक्षता माझ्या स्वस्तिकशी जरा बोल, ह्याला काहीतरी सांगायचं आहे. मग तो बोलायला लागला की काकू असं असं रुद्राने मला हे केलं, मारलं. नाही मारलं नाही, तो मला ढकलून पाठी जायचं, त्याला पुढे बसायचं, मग मला पाठी बसावं लागत होतं वगैरे. मग मी घरी आली, मग मी माझ्या मुलाला विचारलं रुद्र तू असं केलं? तो बोलतो मम्मा मला पुढून दिसत नाही. मला काय म्हणलं अरे पण ढकलून जायचं, तर मी ढकललं नाही. मग मी दोघांना फोन लावून दिले आपापसात. दोघे म्हणजे तो नाही पण स्वस्तिक थोडा भांडायला लागला की मी टीचरला नाव सांगणार वगैरे. मग मी हिला समजावलं की जरा समजाव की त्याला की असं नाही सांगायचं वगैरे, कारण मित्र कसे एक होणार, आपण वाईट होणार वगैरे. पण मग थोडे दिवस आमच्यातच अबोला झाले. काय हो? एक मिनिट, यांनी चांगलं सांगितलं, मग का अबोला झाला तुमचा? बोला, का भांडलात तुम्ही? तर तिचा मुलगा तिच्यासारखाच आहे. मेन हे रिझन. मी माझ्यासारखाच केलाय त्याला. खरं आयला ऐकून नाही घ्यायचं कुणाचं. हा बरोबर ज्यांनी आहे. मारलं त्याला आपण सोडायचं ते. सोडायचं नाही. बरोबर. मग तुम्ही यांच्याशी का भांडलात पण? नाही भांडलं नाही, असाच अबोला झाला. पण असं कबुला झाला तो माझा, मी सांगते म्हणून ऐकतच नाही माझा मुलगा. नाही तू आधी त्याच्या मम्मीलाच फोन लावून. आई 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 आईचा प्रभाव आहे. बरोबर? हो हो, मुलावर. आईचाच प्रभाव आहे. अजून कोणात अबोला झालाय? माझ्या स्वरांजली. तुमचं कोणाबरोबर? आमचं ठरलं होतं एका मूवीला जायचं. मूवीला? हा मूवीला जायचं. कुठला होता तो? झिम्माटू. अरे मग जायला पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी जायला पाहिजे. आम्ही सगळे गेलेलो. माझ्या बायकोच आहे म्हणून. हा म्हणूनच स्पेशली गेलो होतो आम्ही. अरे वा. हा मग काय झालं? आम्ही गेलो होतो पण त्याच्या अगोदर ह्या मॅडम माहेरी जाऊन बसल्या होत्या. आणि दर सुट्टीला माहेरी जाते हो. हा सुट्टी पडली की माहेर धावत बसते. का असं आणि करत? माहेरून यायचं नावच नाही काढत आहे. बोलते नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक असं करत करत 3 वीक काढले हिने. नवऱ्याला वाईट वाटत असेल सतत या माहेरी जातात. नाही, नाही, खूप नवरा पण नंतर जातो गावी. पण मग काय झालं? चित्रपटावरून भांडण्यासारखं काय होतं? हा पण ह्या आल्या नाही मॅडम, आणि आम्ही ठरवलं की आपण जायचं काहीही करून. ही नाही येते, आपण हिला मुद्दाम चिडवायसाठी निघून जायचं. आणि एक संडेला आम्ही प्लॅन केला कोणी कोणी आणि गेला? निघून गेलो आम्ही. तुम्ही सगळ्या जणी गेला? हो. हा, मग आणि काय हीच झालं? नव्हती. आणि हिला माहिती पडलं की हे माझ्याशिवाय गेला. आम्ही फोटो आणि काढले. ही रुसून बसली एक होती. मिनिट, का रुसलात तुम्ही? जर मला सोडून प्लॅन असं कधी होतच नाही, पण मी सगळ्याला फोर्स करते प्लॅन करायसाठी. आणि हे सगळे जण यांना मूवीला जाऊन आले. मग मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं, स्वाभाविक आहे, वाटणारच ना. की सगळा प्लॅन मी पण करते दरवेळेस, की आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया, हे खायला जाऊ ते खायला जाऊ. सगळे जण येतात आणि मग ह्या वेळेस मला सगळे सोडून गेले. पण मग तुम्ही कधी आला? जिम्मा गेल्यावर? हे जाऊन आल्यानंतर मी आले. मग तुम्ही गेला ना पिक्चरला? नाही गेले. मग परत मी अजून? कोणावर जाणार? पण तुम्ही सुद्धा असं जरा 2 दिवस थांबला असतात तर काय? मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली, थांबा 2 दिवस मी येते म्हणून, पण कोणीच नाही पण ती ऐकलं. 2 दिवसचे 4 दिवस 6 दिवस 8 दिवस करत चालली. ती आपली एन्जॉय करणार आणि आम्ही घरी बस. सर एन्जॉय नव्हते करत यावेळेस. यावेळेस कामं होती गावची. एक मिनिट, काय काम होतं? ऍक्च्युली माझं काम नव्हतं सर. म्हणजे माहेरीच्या ना कामाला माहेरी लावलं? नव्हती, मी सासरी होते 8 दिवस. मग थोडं ते घराचं काम पण चालू आहे. माझ्या मिस्टरांच्या शिवाय पान तिथलं हलत नाही. तिथलं सगळं प्लॅनिंग वगैरे घराचे. वारा नाही येत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेमकं काय होतंय तुला? म्हणजे या लग्नामुळे अचानक हे सगळं घडल्यामुळे तुला त्रास होतोय का? बाळा निशी, अगं मी आहे ना, मला सांगू शकतेस तू. खरंच काय झालं नाहीये. आता माझ्या लग्नाचा निर्णय
घरातल्या मोठ्या माणसांनी विचार करूनच घेतला असेल ना. काही झालं नाहीये. ती प्रचंड हार्डवर्किंग आहे. एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती अर्धवट सोडत नाही. हार्डवर्किंग काय असतं हे तिच्याकडनं शिकाव. आराम कर हा आता. उठू नकोस तू. निशी अगं काय करतेय? काकी अगं निशी अगं हळूहळू. अगं कशाला उठतीयस निशी? अगं तुला आराम करायला हवा. बरं वाटतंय अगं. अगं काय करू झोपून राहून. लग्न घर आहे, कामात थोडी मदत करायलाच हवी ना. हे सगळं ऐकून सुद्धा तुला जर कळत नसेल की निशिगंधा किती परफेक्ट आहे, किती छान आहे, तर काय बोलू. बट लेट मी टेल यू वन थिंग मॉम. माझ्या मनात निशिगंधाशिवाय दुसऱ्या कोणालाही जागा नाही. नीरज थांब. नीरज ऐक माझं. नीरज तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस मॉम, पण मी निशिगंधाशी लग्न केल्याशिवाय कुठेही जाणार नाही. निशिगंधा, तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला ना. आता मी तुला तुझ्या बापापासून दूर करेन. पण आता किती काही झालं तरी मी तुला माझ्या नीरजच्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही. पाणी. अहो पाणी घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगो खय चाललंस? अगं आत्या मला बरं वाटतं आता. नाही गो बरा वाटूक लागला म्हणजे काय घरभर फिरूचं नाही, सगळी कामं करूक लागूच नाही. बस आहे सर, गरम गरम पेज आणलंय मी तुझ्यासाठी. हा आधी ता भरवतोय. काय गो साखर पुढे आधी चांगला होतास. हा काय झालं अचानक? मी ना उमाक सांगितलेला आता निशीची सगळी जबाबदारी माझ्यावर. पण आत्या अगं याची खरंच काही गरज नाहीये. मी बरी आहे आता. अगो माझ्या श्रीनूसाठी करतोय आता जो मजा. काय गो तुझ्या त्या कोच सरांची आई तुका भेटू केली होती काय? ती तुका काय बोलली काय? अरे श्रीनू बरा झाला इलास तू. निशिक भेटू गेलास ना. हा आई अगं मी ओवीला भेटायला आलोय. काय तरीच बोलू नकोस. हा माका माहित तू एकाच भेटू गेलास. ओवीशी तुझं काय काम? हा तू ये हाय सर बस. अरे ये तरी. अगं मी अरे ये इथे ये बस. कसला विचार करतोस? मी जाऊ काय? नाही आई अगं असं काही नाहीये. ह्या बघ तू ना ह्याची काळजी घे. हा भरव एका भरव. मी ना इथेच उभी राहते लांब. भरव तू. नाही तू भरव ते का
ह्या बघ मी इथे आहे. हा पाणी देते का पाणी? एक मिनिट. एक ओवी, एका पण आत्ताच यायचा होता काय? सॉरी, मी नॉक करायला. अगो ये गो ये. हा ये आत. अरे तू भरव ना ते का. हा भरव आ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मेघना, हाय रब्बा, मुझे ये छोड़कर तो नहीं चली गई? मेघना, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे सगळं ठेव इथे. मेघना, ये सब क्या चल रहा है? काय झालं? कल यहाँ से जाने की बात कर रही थी और आज इतनी खुश हो. कल सामान पैक करके बाहर निकल रही थी, आज बाहर से सामान लेकर आ रही हो. क्या चल क्या रहा है दिमाग में? काल तू आपल्या मुलाला बॅडमिंटनचं एक्झाम्पल देऊन त्याला मोटिवेट केलं. पाहिलं मी ते. आता मी तुला त्याच भाषेत सांगते. मी अजून हरले नाहीये आणि मी माझ्या मुलाला हरणार नाही. ओह, तो ये गल है. पर तुम क्या करने वाली हो? नीरज त्या मुलीच्या प्रेमात वेडा झालाय. तिच्या समोर आपली किंमत काहीच नाहीये. म्हणून त्याच्या डोक्यातून हे खूळ जाईपर्यंत आपण इथेच राहणार आहोत. त्याचीच ही तयारी. लेकिन ये सब करने से और गिफ्ट देने से कुछ नहीं होने वाला. नीरज ये गिफ्ट लेगा भी नहीं. पण तुला कोणी सांगितलंय हे गिफ्ट नीरज साठी आहे म्हणून? उमा, हा भाज्या आणल्यात. बर. बघा बरोबर आहेत ना? तुम्ही आणलात म्हणजे काय बघू काय? बघा, शिका जरा. तुम्हीच बघा किती विश्वास आहे बघा नवऱ्यावर. नवऱ्याने भाजी आणली ना. उमा वहिनी स्वयंपाक करणार आहेत म्हणून दादांनी भाजी आणली. तू दररोज करणार का स्वयंपाक? मी दररोज भाजी आणील. बोला तुम्ही मगच बोला. हा माझी सून येईल ना, तीच माझी बाजू घेईल बघा आता. हा दादा, कशी आहे निशी आता? एकदम ठणठणीत. हा काल श्रीनू तिची काळजी घेत होतो. हा दोघांमध्ये किती प्रेम हा माहिता. आणि तुमका नुसता संशय येता. मी तर म्हणते ना उमा, ते दोघं एकमेकांका कधी पण अंतर देणार नाहीत बघ तू. खरंच असंच राहू दे आयुष्यभर. तुझ्या तोंडात ना साखर पडो. साखर कशाला?
मिठाई पडो असं म्हणा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब 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 काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे नेत्रा. आई उठली असेल ना, तिला औषधं द्यायची आहेत. कॉफी आणली, कॉफी तर घेऊन जा. नाही, कॉफी राहू दे, मी घेईन नंतर. ब्रो हे बघ काय सापडलं. आईची पर्स आणि हो, मामाची पर्स आणि मोबाईल बाहेर सापडला. बाहेर म्हणजे कुठे? आपल्या लॉन मध्ये. लास्ट टाइम जिथे मामा तुला बेशुद्ध सापडली होती बघ, तिथेच. ब्रो हे काय सुरू आहे सगळं? मला खूप टेन्शन येते. मला रात्रभर झोप सुद्धा नाही लागली. मामा ओके आहे ना? रिलॅक्स, काही होणार नाही आईला. उभे आहोत ना. मी थांबू का मामाजवळ? हा, मी थांबेन. तन्मय, त्याची काही गरज नाहीये. तुझी एक्झाम सुरू आहे ना, तू अभ्यासावर लक्ष दे. जा, क्लासला जायचं असेल ना तुला. हा विरोचक गुलामाला मृत्यूची शिक्षा देणार. तर जाऊन सांग की मी नाटक करते. त्याने मला विचारलं तर मी हेच सांगणार की विरोचक माझ्या हात जो आहे ना, तो हे करून घेतोय माझ्याकडून. कोणती तरी नकारात्मक शक्ती त्यांना त्रास देते. त्रिनयनेच्या लेकींनो, मृत्यूचं तांडव सुरू झालंय. मी रुपाली म्हात्रे आहे. जे घडवायचंय तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच. नेत्रा, मी आईला उठवतो. रुपाली बाई साहेबांना विरोचक पर्स आणि मोबाईल सकट घेऊन गेला होता. हे आता काय नवीन नाटक करतायत त्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, आई तू पडून राह, तू उठू नकोस. आई, सावकाश सावकाश. काय झालं? तुम्ही सगळे असे? आई, आम्हाला जाणून घ्यायचंय काल एक्झॅक्टली काय झालं तुझ्या बरोबर. म्हणजे हे तुझी पर्स, मोबाईल लॉन मध्ये सापडलं.
आई प्लीज सांग शांतपणे आम्हाला काय झालं नक्की तुझ्या बरोबर काल. ते खूप भयानक होतं ते सगळं. मला राक्षस मला खिडकीतून बाहेर घेऊन गेला आधी. तो राक्षस मी खिडकीतून खाली गेले होते. खाली कशी जाईन मी? मला काही कळलंच नाही मी काय होतंय काय चाललंय. मग तिथून तो मला एका ठिकाणी घेऊन गेला. मला माहित नाही ती जागा काय होती, ती कुठली होती, पण ती आपल्या घराजवळच होती आधी. पण मग तिथे काय घडलं? तो मला कुठेतरी घेऊन गेला आणि वाटत होतं की खोल पाताळात गाडतोय मला तो. पण बाईसाहेब, विरोचक तुम्हाला मोबाईल आणि पर्स सकट कसा घेऊन गेला? आत्ता आलं लक्षात. मला घेरण्यासाठी चाललंय हे सगळं. आता बघाच आता कोण कोणाला घेरतंय. आई मला पण तोच प्रश्न पडलाय. म्हणजे तो राक्षस तुला इथून घेऊन गेला, मग तुझी पर्स तुझा फोन तुझ्याकडे कसा आला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या सगळ्याला कारणीभूत ती बाई आहे. परवा सगळ्यांसमोर तिनं तुला खोटं पाडलं. खूप राग आला होता मला अक्षरा. माझ्या डोळ्यांना दिसत होतं तुझ्यावर अन्याय होतोय, पण मनात असूनही काही करू शकलो नाही मी. अक्षरा, आता तू घाबरू नकोस. हा, तू लढ. तुला जिथे बोलावंसं वाटेल तिथे बोल. मी तुझ्या बरोबर आहे. सत्यासाठी अशीच लढत राहा. अक्षरा, या आमच्या घराला तुझी गरज आहे पुरी. तुझी गरज आहे. आणि तू केपेबल आहेस. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे शिक्षण आहे. त्या भुवनेश्वरीकडे ते नाहीये. शिक्षण नाही, अडाणी बाई आहे ती. तिनं कितीही नाटकं केली तरी तू लढायचं. अकलेचा तोरा मिरवते ना ती, पण प्रत्यक्षात कारस्थान करते, कपट करते आणि सगळं काबीज करते. तू तिला घाबरायचं नाहीस. मी आहे तुझ्या बरोबर. मी ऐकलं, मी बघितलं. तुझा आवाज दाबला ते ना, हेच करते ती. आणि माझा आवाज तर गेली इतकी वर्ष तिनं दाबून ठेवलाय. अक्षरा, त्या दिवशी तू काही चुकीचं ऐकलेलं नव्हतंस अक्षरा. ती मुद्दाम तुझ्या समोर चुकीचं बोलली. तुला ऐकू जाईल असं, आणि नंतर तुला तिनं खोटं पाडलं. बाबा, असं का बोलताय? मॅडम वाईट नाहीये. वाईट हा शब्द कमी पडेल त्याच्यासाठी. नीच हा शब्द सुद्धा कमी आहे. असं का बोलताय बाबा? त्यांचा माझ्यावर राग आहे,
पण मला असं वाटतं की तुमच्यावर अधिपतींवर प्रेम आहे त्यांचं. प्रेम? त्या बाईला माणसांवरती प्रेम वगैरे करता येत नाही अक्षरा. म्हणजे हे जे अधिपतीवर प्रेम असल्याचं ते भासवते ना, त्याचं कारण माहितीये? कारण अधिपतीला तिने जर काबीज केलं ना तर तिला या घरावर सत्ता मिळवता येईल. कारण अधिपती माझा वारस आहे, सत्ता आहे, तिच्या हातातला हुकमाचा एक्का आहे तो. बाबा तुम्ही हे असं स्वतःच्या स्वार्थासाठी ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते अक्षरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली तिनं आणि माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करते जाणून बुजून. म्हणजे माझा भूतकाळ खूप खडतर आहे अक्षरा. जी वेळ माझ्यावर आली, जे संकट माझ्यावर आलं ते वैऱ्यावरही येऊ नये कधी. आणि ते संकट म्हणजे भुवनेश्वरी. ठरवलं तरी भूतकाळात जे झालं तरी बदलता येत नाही. असं काय झालं बाबा भूतकाळात? ते सगळं आठवलं तरी मस्तकात तिडीक जाते माझ्या. असं वाटत बाबा तुला त्रास होतोय का? त्रास होत असेल तर आपण जाऊया का? थांब अक्षरा, आज मला बोलवते. हा त्रास मला आज नाही, गेले कित्येक वर्ष होतोय. माझा दाबून ठेवलेला संताप उफाळून येतो मध्ये मध्ये आणि मग मी आवेशात त्या बाईला मारायला जातो. तिला जिवे मारायचं होतं मला. माझ्या तब्येतीनं माझी साथ दिली नाही कधी. माझ्या मुलानं कधी साथ दिली नाही माझी. इतकी वर्ष त्या खोलीत खितपत पडलो मी. आणि या सगळ्याला कारण ती भुवनेश्वरी आहे. बाबा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. म्हणूनच तुला हे सगळं मला सांगायचं आहे अक्षरा. त्या बाईनं माझी जी अवस्था केली आहे ती माझ्या मुलाची, माझ्या सुनेची व्हायला नको आहे. म्हणजे अक्षरा हेच मला तुला कधीपासून सांगायचं होतं, पण मला बोलता येत नव्हतं का. पण आता ती वेळ आली आहे. जे काही खरं आहे ते सगळं तुला कळायला हवं. बाबा भुवनेश्वरी मॅडम जर अधिपतींच्या खऱ्या आई नाही आहेत तर मग त्यांच्या खऱ्या आई कोण आहेत? आणि कुठे आहेत त्या इथे आपल्या बरोबर या घरात का राहत नाहीत? त्यांचं नाव काय आहे? तिचं नाव चारुलता. चारुलता. चारुलता माझी बायको, माझी सहचारिणी, माझी चारुलता. MA झाली होती ती. लिटरेचर मध्ये PhD करणार होती ती. आणि मी मास्टर्स केलंय ऍग्रिकल्चर मध्ये. मला तुमच्या शिक्षणाबद्दल माहित होतं, पण त्या एवढ्या शिकल्या होत्या? ती जास्त शिकली होती. अक्षरा, या घराला शिक्षणाची परंपरा होती, कलेची जाण होती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यासाठी साडी घेतली, आवडली की नाही ते सांगा मला आणि नक्की नेसा. आता तू एवढ्या प्रेमाने आणलीयस म्हणल्यावर नेसणारच. मी पण तुमच्यासाठी काहीतरी आणलंय.
हे हे घेतात. तुम्ही का आणलं? हा मान तर अश्विनीचा आहे ना? अहो असू दे हो, मयुरी मुलीसारखीच आहे मला. चला मुलीला बोलवा. मी आणते. चल. थँक्यू. मयू, मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणते. हे माझ्याकडून. मीरा मॅडम, एवढं मोठं गिफ्ट तुम्ही ऑलरेडी माझ्यासाठी खूप केलंय. असू दे ग मयू, तू मला लेखीसारखीच आहेस. आणि मला आहे कोण तुमच्याशिवाय अजून? श्रेयस, काय गोड दिसते ना आपली मयू. सुंदर दिसतेस. चला आता नवरा नवरीने एकमेकाला अंगठी घालून घ्या. हे मी आणि कुने एंगेजमेंट साठी बनवलंय. किती छान आहे. खरंच थँक्यू. तुमच्यामुळे ना मला खूप स्पेशल फील होत आहे. बसतोय बसतोय. मयू, फायनली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे तुम्ही इथेच. मयूचा फोन आला होता. सगळ्या बॅगा चेक इन झाल्यात. बरं झालं मयू आणि प्रतीकने मंजुश्री ताईना वेळेवर एअरपोर्टवर सोडलं ना. अश्विनी, तू आता तरी फ्री झाली आहेस का? हो अगं, का? मला आणि तुझ्या नवऱ्याला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. महत्वाचं बोलायचंय? काय बोलायचंय? मीरा, मयुरीची एंगेजमेंट नुकतीच झाली आहे. थोडं थांब ना प्लीज. श्रेयस, अरे किती दिवस तिच्यापासून लपवणार आहेस? खरं काय ते सांगून टाक तिला. काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? सांगा ना. आहो ना, का गप्प? मला टेन्शन येते. बोला ना, काय झालंय? अश्विनी, मी आणि मीरा लग्न करतोय. आजपासून माझं आणि तुझं नातं संपलं. माझा आणि तुझा काही संबंध नाही आता. आपलं नातं संपलं? असं कसं? एक मिनिट, तुम्ही माझी मस्करी करताय का? तुम्हाला माहिती आहे ना, मला मस्करी केलेली अजिबात आवडत नाही. असं काही करू नका तुम्ही. ही मस्करी नाहीये अश्विनी. आम्हाला खरं तर तुला हे आधीच सांगायचं होतं, पण मयूचा साखरपुडा होईपर्यंत आम्ही थांबलो होतो. हे बघ अश्विनी, माझं आणि श्रेयसचं कॉलेजपासून एकमेकांवर खूप प्रेम आहे.
आणि आता इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर आम्ही परत एकमेकांना गमावू नाही शकत. आता हे जे काही आहे ते ऍक्सेप्ट करण्यातच शहाणपणा आहे. सो प्लीज तुम्ही ना हिला हे बघा अश्विनी, आमचा निर्णय झालाय, ओके, आणि त्यात आता काही बदल नाही होणार. अश्विनी ऐक माझं, तू घरी जा आता. आणि श्रेयस तूही चल आता माझ्या बरोबर. तुला आता ह्या घरात थांबायची काहीच गरज नाहीये. अश्विनी, मीरा मला जबरदस्ती करू नकोस. सगळं तुझ्या मनासारखं करतोय ना मी. एक दिवस दे मला, मला मला माझ्या फॅमिलीशी माझ्या पद्धतीने बोलू दे. मी येतो तुझ्याकडे, तू जा इकडून प्लीज. बरं ठीक आहे, आत्ता जातीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्या घरावर बारीक लक्ष आहे. तू जरा जरी हुशारी करायचा प्रयत्न केलास तर माझी माणसं तुझ्या लाडक्या बायकोला तिथेच संपवून टाकतील. आय विल सी यू सून. वयू, आय जस्ट कांट बिलीव्ह यार, आपला साखरपुडा झालाय. मला पण विश्वास बसत नाहीये रे. वयू, माझा आनंद कसा एक्सप्रेस करू ना, मला खरं नाही कळत आहे का. मला पण असंच होतंय. म्हणजे बघ ना, फिल्म्स मध्ये कसं असतं की रस्त्यावर जाऊन कोणी पण कधी पण नाचतात, ओरडतात. आपण नाही ना तसं करू शकत. आपण नाही करू शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.